एका पत्नीला समोसे खायचे होते आणि ती माहेरी आलेली होती आणि तिचा नवरा तिला भेटायला येणार होता. त्यांची एकमेकांशी चर्चा कुजबूज चालत होती. अर्थात फोनवरून संभाषण ते एकमेकांशी बोलत होते. जावाई घरी येणारे म्हणल्यानंतर सगळे एकदम आनंदी होते, खुश होते. नुकतंच काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेलं होतं, त्याच्यामुळं तरुण नवरा नवरी असल्यामुळं अजून त्यांना जास्त अट्रॅक्शन होतं. बायकोने आपलं लाडात नवरा येतोय म्हणल्यानंतर तिनं त्याला सामोसे आणायला सांगितले. आता सामोसे ही तिची आवड असू शकते आणि सामोसे आणायला सांगितल्यानंतर ती तिच्या कामात गुरफटून गेली. त्यांच्याच घरामध्ये काहीतरी कार्यक्रम होता, त्या निमित्तानं बरीच पाहुणे रावळी मंडळी सुद्धा जमलेली होती. कदाचित लग्नाचा काही समारंभ असावा आणि लग्नाच्या त्या समारंभासाठी आई वडिलांनी मुलीला बोलवलं होतं. आता मुलगी आली म्हणल्यावर तिचा नवरा सुद्धा लग्नाच्या निमित्तानं येणारच. जावई म्हणल्यानंतर तो आलाही पाहिजे. सगळी आनंदात होती. ज्यावेळेस जावई घरी आले, ज्यावेळेस जावई आता समोसे घेऊन येणार म्हणून सगळी आनंदात होते. जावयाने आल्यानंतर पहिल्यांदाच सांगितलं, कारण जावई लाडाचा असतो तसाही. आल्यानंतर थेट त्यांनी काय आणलंय किंवा तो काय आणणार होता, जावई आलाय म्हणल्यानंतर त्याच्यावर लगेच कोणी चर्चा करेल असं काही अभिप्रेत नव्हतं. जावई आला, बसला. अर्थात त्या मुलीचा नवरा. आणि त्याने बसल्यानंतर पहिलं बायकोने विचारलं, आणले का तुम्ही समोसे? नवरा यायच्या गडबडीत होता, बायकोला भेटायचं होतं. सासू सासऱ्यांकडे जातोय, कदाचित सासरवाडीची ओढ असावी, मेवणी मेवना किंवा इतरांना सुद्धा त्याला भेटण्याच्या त्या उत्साहामध्ये गडबडीमध्ये तो समोसे आणायचं विसरला. बायकोने विचारल्यानंतर त्याचा चेहरा काही अंशी पडला. बायकोच्या प्रश्नाला तो उत्तर देऊ शकला नाही, पण बायको रागावलेली होती. बायको म्हणली, कुठे आहेत समोसे? त्यांनी समोसे आणलेले नव्हते. तो त्याच्या स्टाईलमध्ये नाही म्हणून गेला. राग बायकोला आला. शेजारी सासू होती. सासून ते ऐकलं. जावई म्हणल्यावर सासू काही बोलली नाही, पण सासूच्या तोंडात तो शब्द राहणार नाही. सासून तिच्या नवऱ्याला सांगितला, अर्थात त्या लाडक्या जावयाच्या सासऱ्याला सांगितला. सासरा संतापला. बायको नवऱ्याला सांगते, हे मुलानं ऐकलं होतं, म्हणजे जावयाच्या मेहुण्याने ऐकलं होतं. सगळ्यांना जावयाच्या हातचे त्यांनी आणलेले समोसेच खायचे होते. त्यांना सुट्टी द्यायची नव्हती जावयांना. जावयाने समोसे आणले नाही. राग मेहुण्याला जास्त आला. जेवढे काही घरामध्ये पाहुणे रावळे होते त्या सगळ्यांच्या समोर बायको सहित, सासू सहित, मेहुण्या सहित सासऱ्यांनी जावयाला बदड 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 बदडला. आता समोस्यासाठी जावयाला मारणारा पहिला सासरा आपल्या भारतात जन्माला आलेला आहे. ही घटना उत्तर प्रदेश मधली आहे. म्हणजे त्या जावयाची लायकी काय आहे हे त्या गावच्या लोकांनी दाखवून दिलं. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे नुसतं जावयाला मारलं नाही, जावयाला कपडे फाडेपर्यंत मारलं. आणि त्याला बायकोने विचारलं, का समोसे आणले नाहीत? का आमच्याशी असं वागलात? तुमचं आमच्यावर प्रेम नाही का? वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील. पण सगळ्यात मोठा राग सासऱ्याचा होता आणि त्याच्यापेक्षा जास्त राग मेहुण्याचा होता.
आणि तुला हुंडा दिला, तुला मनासारखं काय हवं नको ते केलं, आणि तू आमच्या मुलीची फक्त मर्जी राखू शकत नाही, तू गेला उडत. कदाचित असंच म्हणत असावं. कुठं चाललाय आमचा समाज? आपल्या देशातल्या जावयाची ही अवस्था आहे. समोस्यासाठी कोण सध्या काय करेल काही सांगता येत नाही. त्याच्या पुढची गोष्ट अशी, ही घटना सगळी 6, 7, 8 वाजता घडली होती, म्हणजे रात्रीचा तो काळ होता. आणि रात्रीच्या वेळेत जावयाला बेदम मारल्यामुळं त्या गावाची परिस्थिती अशी होती की संध्याकाळी जावई वापस पण जाऊ शकत नव्हता. बर जावई एकटा आला असेल का लग्नाचा कार्यक्रमामुळं? त्यांनी त्याचे आई वडील किंवा घरातली पण काही मंडळी बोलवली असतील. सगळ्यांसमोर गेलेली इज्जत तो लपवणार कुठं आणि गप्प तरी कसा बसणार? पण रात्रभर त्याला तो पश्चाताप होता की मी जी काही 2, 5, 10 समोसे घेऊन येणार होतो ते का आणले नाहीत, सगळ्यांसमोर माझी इज्जत घालवली. हा प्रकार तेवढ्यापर्यंत थांबला नाही. आता सासऱ्याचा किंवा मेहण्याचा किंवा सासूचा बदला घेणार नाही तो जावई कसला? आमच्या इकडे असं काही प्रकार असतं तर अजून टोकाला जातात, ताणून ताणून सगळे मारतात. इथं तसं झालं नाही. याने सकाळ होऊ दिली. घडलेला प्रकार जे सोबत होते त्यांना माहित होता, पण अजून जे कुठले घरचे राहिले असतील त्याचे कोणी भाऊ, इतर लोक मंडळी किंवा वडील जे कोणी असतील ते त्यांना सांगितला. हा प्रकार थेट पोलीस स्टेशन पर्यंत गेला. जावयाला समोसा आणला नाही म्हणून मारहाण झाली, आणि इतकी बेदम मारहाण झाली त्याच्याबद्दल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊन FIR रजिस्टर केला. बोला पुढे. जावयाची तर लायकी राहिलीच नाही. जावयाला तर बेदम मारलं, आणि जावयाने मार खाऊन परत बायको विरोधात, सासू विरोधात, सासऱ्या विरोधात, मेहुण्या विरोधात ज्यांनी ज्यांनी त्याला मारहाण केली. बरं, जावयाला मारहाण करताना हात धुवून घेणारे एखाद्या व्यक्तीला, मग तो चांगला असेल वाईट असेल, एखादा मारत असेल तर 2-4 जण आपला राग सहज काढून घेतात. एखादा घरात भांडण करून आलेला असतो आणि त्याला संधी सापडते, तो हात धुवूनच घेतो, कारण तो वैतागलेला असतो, त्याला कुठंतरी ते मोकळं करायचं असतं. कदाचित ह्या जावयाला सगळ्यांची नावं माहीत असतील नसतील, त्यानं FIR दाखल केली. हे प्रकरण एका घरातलं, एका कुटुंबातलं, एका गावातलं फार तर म्हणू, ते तालुक्यात झालं, जिल्ह्यात झालं, राज्यात झालं नाही, देशभर झालं. ते प्रकरण मला समजलं, माझ्यामुळे तुम्हाला कळलं. कुठल्याही जावयाला माझी विनंती आहे हात जोडून, बायकोनं घरी असताना कधी काय मागितलं किंवा ती माहेरी गेल्यानंतर कधी काय मागितलं तर एकदा विचार करा. तिनं जे काय म्हणलेलं आहे प्रयत्न करा ते घेऊन जाण्याचा, बायकोची मर्जी राखण्याचा. अन्यथा तुमचा सुद्धा ज्येष्ठ जावई कधी हाणला जाईल हे वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही असं मला वाटतं. म्हणून मी आपल्या समोर हे ठेवलं. ही घटना सत्य घडलेली आहे मागच्या 2-4 दिवसापूर्वी. त्यांची नावं किंवा गाव सांगणं हे अपेक्षित नाही, परंतु ही अशीही माणसं या समाजामध्ये आहेत. याच्यापेक्षा दुर्दैव ते काय हे मला या ठिकाणी मांडायचं होतं, म्हणून हा विषय आपल्या समोर मांडला. आणि हा विषय प्रत्येकाच्या कदाचित जिव्हाळ्याचा असावा, जवळचा असावा, माहितीतला असावा किंवा कुणाच्या बाबतीत घडलेला असावा, म्हणून तुमच्या बुद्धीला स्मरण करून देण्यासाठी हा मांडलेला विषय तो समजून घ्यावा एवढंच.